दादागिरी छत्री वगैरे म्हटलं की एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे महाराज तुमचे आमचे सर्वांचे छत्रपती, या अखंड हिंदुस्थानचे छत्रपती छत्रपती श्री शिवाजी महाराज. परम उच्च असं देवस्थान म्हणजे काशीचा विश्वेश्वर, तो औरंगजेबाने फोडला. काशी की कला गई, मथुरा मस्जिद भई. अगर शिवराज ना होते तो सुन्नत होत सबकी. तुम्ही आम्ही आज सुनता झाली असती तर महाराज नसते तर, आणि त्याच महाराजांची चरित्र गाथा आज आपल्यासमोर इथे घेऊन येत आहेत. ही बालमंडळी, मी खरोखरच कौतुक करेन यांचं की आपली संस्कृती आहे ह्या लोकांनी जपलेली आहे. मंडळी भरपूर टाळ्यांनी यांचं अभिनंदन झालं पाहिजे. मी आता विनंती करतो की पुढचा ऍक्ट आपण बघूया, छत्रपती श्री शिवराय. लोकजीवनाचा वारसा खूप समृद्ध आहे. किमान 2000 वर्षापासून इतिहास महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेची नोंद देतो. संत परंपरेने भक्ती साक्षर केले, लोक परंपरेने भाव साक्षर केले, तर सुधारकांनी बुद्धी साक्षर केले. 7 वानरांच्या शिलालेखेत महाराठी हे नाव आढळते. यावरूनच या प्रदेशाला महाराष्ट्र हे म्हणू लागले आणि त्याचे संस्कृत रूप म्हणजे महाराष्ट्र हे नाव प्रचलित झाले. राजकीय परिस्थिती अस्वस्थ होती. अत्याचार, दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार यानं सारा समाज कोसळला. अंगावर काट्या येईल असे परक्यांनी आपल्यावर खूप अपार अत्याचार केले. डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, हबशी, मुघल 5 पातशाह्यांच्या अत्याचारात आपण भरडले जात होतो. आपलं कोण, पंत कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, काहीच कळत नव्हते. नमो चंद्रमुंड भेटा सुरखंडनी तुझे, उदंत दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघर, दारुघर, दारुघर. शके 1551 रोजी जिजाऊच्या पोटी शिवनेरीवर शिव सूर्य जन्मला. दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर यासारख्या मातब्दार शिलेदारांच्या तालमीत बाल शिवबा घडू लागले. त्याचबरोबर जिजाऊंच्या तालमीत लोककल्याणाचे आणि युद्धशास्त्राचे धडेही गिरवू लागले. श्री मंदिरात 26 एप्रिल 1645 या दिवशी अवघ्या 16 वर्षांच्या शिवरायांनी 12 मावळ एकत्र करून हिंदवी स्वराज्याची आण घेतली आणि बघता बघता स्वराज्याचं भगववानं विस्तार करू लागलं.
बसू लागले आणि औरंगजेबाने खुद्द आपल्या मामाला मिर्झाभूताने शायस्ता खान साहेब याला 1 लाखाच्या शिबंदीसह पुण्यावर चालून जायचा फरमान दिला. राजांनी युक्ती आखली आणि दिवस ठरला. 5 एप्रिल 1663 रात्री लाल महालावर गणित बेसावत असताना छापा मारायचा आणि शाहिस्त्या खानाला मराठ्यांचा इंगा दाखवायचा. शाहिस्ता खान 3 वर्ष पुण्यात वेढा घालून बसला आणि राजांच्या एकाच वारानं 3 बोटं गमवून 3 दिवसात पुणे सोडून गेला.
आज